पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आहेत. मुंबईनंतर ते नवी मुंबईत जातील. इस्कॉन मंदिराचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मोदींच्या दौऱ्याआधी नवी मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेले आहेत. नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचं आज लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नवी मुंबईत मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्याचबरोबर वाहतुकीचे मार्ग वळवण्यात आलेले आहेत. प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला. दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी. पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातच नवी मुंबईत असणाऱ्या खारघरमधील इस्कॉन मंदिराचं लोकार्पण सोहळा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. आपण नवी मुंबईतील खारघर येथेच आहोत. आपण बघतोय की या ठिकाणी मोठी बॅनरबाजी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी इस्कॉन मंदिर लोकार्पण, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हार्दिक स्वागत, अशा पद्धतीचे बॅनर जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण ठिकठिकाणी झाडाला झळकलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. इस्कॉन मंदिराचं आज दुपारी जे आहे ते लोकार्पण होणार आहे आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे जे आहे वाहतूक देखील वळवण्यात आलेली आहे. वाहतुकीचे मार्ग देखील वळवण्यात आलेले आहेत. प्रत्येक चौकामध्ये जे आहे तो चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. इस्कॉन मंदिराचं काम हे 15 वर्षापूर्वी जे सुरू झालेलं होतं, आता जे आहे 15 वर्षानंतर संपूर्ण काम पूर्ण झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या इस्कॉन मंदिराच्या लोकार्पणासाठी आज या ठिकाणी येणार आहेत. त्याची जय्यत तयारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. स्वागताचे बॅनर जागोजागी लागलेले पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक असेल, रशिया असेल, अमेरिका असेल, जगभरातून जे आहे या ठिकाणी संत भक्तगण या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी सुरुवात देखील झालेली आहे. जय्यत तयारी होताना आपल्याला पाहायला मिळते. चौकामध्ये पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ही जी स्वागताचे बॅनर जे आहेत खारघर मध्ये आपल्याला झळकलेले मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत. तर एकंदरच या भक्तांची, साधू संतांची जी उत्सुकता शिगेला पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन शिवनारायण शर्मासह कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई.